नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. इंधन दरवाढी विरोधात धुळ्यात उभाटा सेनेचे जोरदार आंदोलन. कार्यकर्तेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने झाले सहभागी. पेट्रोल, डिझेल तसंच घरगुती गॅसच्या सतत वाढत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ उभाटा पक्षाच्या वतीने धुळ्यात आंदोलन करण्यात आले. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असून महागाईत मोठी वाढ झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत इंधन दर तात्काळ कमी करण्याची मागणी केली. तसेच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्ग अडचणीत सापडला असल्याचे देखील यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. आंदोलनात उभाटा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संबंधित मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. तसेच उभाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. गेल्या 10-12 वर्षापूर्वी हे भाजपचे सरकार किंवा भाजपमधले नेते हे असं वक्तव्य करत होते, ज्यावेळेस रुपये हा डॉलरच्या किमतीमध्ये 60 रुपये होता, 60 रुपये होता. त्यावेळेस यांनी असं म्हटलं होतं की जिस देश का रुपया गिरता है उस देश की प्रतिष्ठा गिरती है. आणि आता त्यांना मला जाब विचारायचा आहे की हा रुपया जो आहे डॉलरच्या तुलनेमध्ये हा 100कडे आता याचं चाल चालली आहे. तर हा नेता किंवा हा भाजपचा प्रधानमंत्री किती गिरावा असेल याची कल्पना केलेली बरी. अनेक विरोधी पक्षाचे सगळे तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ सांगत होते की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये या तेलचं आणि गॅसचं तुटवडा निर्माण होईल, महागाईचा आगडोंब उसळेल, त्यावर आत्ताच काहीतरी उपाय योजले पाहिजे. परंतु मोदी सरकारने आमचं सर्व आलबेल आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. कारण की 5 राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर होत्या. जशा त्या निवडणुका निकाल लागले त्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी डिझेल, गॅस असेल आणि पेट्रोल असेल याच्यामध्ये भरमसाठ वाढ केली. आज पेट्रोल 107 रुपये, डिझेल 94 रुपये इतक्या महागाईवर, इतक्या किमतीवर पोचलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं, गृहिणींचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. आता मोदी सरकार म्हणतं की तेल वापरू नका आणि प्रवास करू नका. आधी त्यांनी हे सर्व परदेश दौरे बंद केले पाहिजे, ही त्यांनी नाटकं बंद केले पाहिजे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो देखावा केलेला आहे बुलेटवर जाणं वगैरे, तो नौटंकी न करता कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे.